हॅलो, चला आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया एक महत्वपूर्ण कॉन्सेप्ट, एक ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे आणि ते आहे 3 डिजिट नंबर बद्दल. तुम्ही सांगणार हो, आपण याच्या अगोदर एका व्हिडिओमध्ये 2 डिजिट नंबर शिकलोय. हा, आणि त्याच्यावर त्या व्हिडिओमध्ये आपण सम पण केलेलं. एक इक्वेशनचं सम केलं. ओके, ते तुम्हाला समजलं असेल. नाही बघितलं तर ते व्हिडिओ बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. आता ते समजलंय म्हणजे तुम्हाला हे 3 डिजिट नंबर कसं फॉर्म होतं हे पण समजलं. चला हे डिस्कस करूया. आपल्याला माहिती आहे, जेव्हाही आपल्याला एक 3 डिजिट नंबर दिलाय म्हणजे तिकडे 3 डिजिट असतात. एक डिजिट असेल युनिट्स प्लेसचं, दुसरं आहे टेन्स प्लेस आणि तिसरं आहे हंड्रेड्स प्लेस. ओके, चला एक एक्झाम्पल घेऊया. एक नंबर, एक 3 डिजिट नंबर कोणता आहे ते 457. म्हणजे इकडे 7 जे आहे ते युनिट्स प्लेसला आहे, 5 जे आहे ते टेन्स प्लेसला आहे आणि 4 जे आहे ते हंड्रेड्स प्लेसला आहे. तिकडे लिहून घ्या. चला, हे आपल्याला माहित आहे, पण आपल्याला हे बघायचंय हे 457 फॉर्म कसं होतं. म्हणजे जर आपल्याला युनिट्स प्लेसचं डिजिट दिलं आहे, टेन्स प्लेसचं डिजिट दिलं आहे आणि 100 प्लेसचं डिजिट दिलं आहे, तर त्याने ते नंबर कसं फॉर्म होतं ते माहित आहे. सिंपल आहे ना, 2 डिजिट नंबर माहिती आहे म्हणजे हे पण सोपं आहे. व्हेरी गुड. काय करतो आपण, इकडे 4 आहे हंड्रेड्स प्लेसला म्हणजे त्याला मल्टिप्लाय करतो 100 बरोबर. म्हणजे आपण काय लिहितो तिकडे 100 इंटू 4 प्लस टेन्स प्लेसला आहे 5 म्हणजे आपण मल्टिप्लाय करतो 10 इंटू 5. व्हेरी गुड. युनिट्स प्लेसला आहे 7 म्हणजे आपण तिकडे मल्टिप्लाय करतो 1 इंटू 7. सुपर. आता मला सांगा 100 इंटू 4 किती 400. व्हेरी गुड. प्लस 10 इंटू 5 किती आहे 50 प्लस 1 इंटू 7 काय आहे 7. म्हणजे आता आपल्याला ते नंबर मिळणार आहे ना. कसं आहे ते 400 प्लस 50 झालं 450 प्लस 7 झालं 457. हे आलं आपलं नंबर. हे आहे 3 डिजिट नंबर. ओके, म्हणजे आपल्याला जर युनिट्स प्लेसचं डिजिट, टेन्स प्लेसचं डिजिट आणि 100 प्लेसचं डिजिट दिलंय म्हणजे आपण ते यूज करून नंबर फॉर्म करू शकतो. समजा कोणत्याही सम मध्ये आपल्याला असं दिलंय की हे जे नंबर आहे त्याला आपण रिव्हर्स करूया. ओके, आता रिव्हर्स करूया म्हणजे एक नवीन नंबर फॉर्म होणार आहे ना. तेव्हा आपण या नंबरला म्हणूया ओरिजिनल नंबर. व्हेरी गुड. आणि जे नवीन नंबर ते कसं आलं आपल्याला रिव्हर्स करून म्हणजे आपण त्याला बोलूया रिव्हर्स 3 डिजिट नंबर. ओके, आता रिव्हर्स 3 डिजिट नंबर कसा फॉर्म होणार आहे. पहिल्यांदा आपल्याला माहित असायला पाहिजे डिजिट्स काय, हंड्रेड्स प्लेसला, टेन्स प्लेसला आणि युनिट्स प्लेसला. चांगलं सोपं आहे ना. रिव्हर्स होत आहे म्हणजे आता हे जे 7 आहे हे युनिट्स प्लेस मधून तिकडे जाणार आहे कुठे हंड्रेड्स प्लेसला. 5 जे आहे ते टेन्स प्लेसलाच राहणार आहे आणि 4 जे आहे ते येणार आहे युनिट्स प्लेसला. आता मी तुम्हाला दिलंय ना डिजिट्स, 100 प्लेस, टेन्स प्लेस, युनिट प्लेस. आता तुम्ही ते रिव्हर्स 3 डिजिट नंबर फॉर्म करू शकता का. तुम्ही सांगणार हो फॉर्म करू शकतो. कसं येणार आहे. व्हेरी गुड. कसं येणार आहे 100 इंटू 7. व्हेरी गुड. प्लस 10 इंटू 5 प्लस 1 इंटू 4. व्हेरी गुड. चला आता मल्टिप्लाय करा. 100 इंटू 7 किती 700 प्लस 10 इंटू 5 किती 50 प्लस 1 इंटू 4 किती 4. व्हेरी गुड. चला आता सॉल्व्ह करूया. 700 प्लस 50 आलं 750 प्लस 4 आलं 754. म्हणजे असं आलं आपलं हे 3 डिजिट नंबरचं रिव्हर्स नंबर. तुम्ही सांगणार हो आपल्याला हे समजलं. आता हे काय नंबर्स दिलेलं तुम्हाला, हे नंबर कसं फॉर्म झालं 3 डिजिट नंबर आणि इकडे डिजिट जे आहे ते न्यूमरल्स मध्ये दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एकदम सहजपणे समजलं. पण हेच लॉजिक आता लावायचं जेव्हाही आपल्याला 3 डिजिट नंबरवर वर्ड प्रॉब्लेम येतो. आणि वर्ड प्रॉब्लेम आलं म्हणजे ते असतं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सवर. दहावीत आहे ना. व्हेरी गुड. आता बघूया जेव्हा असं येतं आता 2 व्हेरिएबलचे सम असतात. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे आपण सांगू शकतो डिजिट फॉर्म करायचे म्हणजे 3 डिजिट्स आहेत. राईट. 3 डिजिट नंबर फॉर्म करायचे म्हणजे 3 डिजिट्स आहेत. त्याच्यापैकी 2 ला आपण एज्युम करूया, करू शकतो. तिसरं कसं येणार आहे. तिसऱ्यासाठी काहीतरी इन्फॉर्मेशन तिकडे दिलं असेल. व्हेरी गुड. चला असं एक एक्झाम्पल देतो, एक उदाहरण देतो तुम्हाला. जर असं स्टेटमेंट दिलंय द डिजिट एट द 100 प्लेस इज ट्वाइस द डिजिट एट द 10th प्लेस. ओके, म्हणजे 100 प्लेसला जे डिजिट आहे ते 10th प्लेसच्या डिजिटचं डबल आहे. डबल आहे म्हणजे ट्वाइस आहे.
म्हणजे तुम्ही सांगणार जर आपल्याला 10th प्लेसचं डिजिट माहित आहे तर आपल्याला 100 प्लेसचं डिजिट समजणार. व्हेरी गुड. चला आपण 10th प्लेसचं डिजिट घेऊया एक्स. म्हणजे 100 प्लेसचं जे डिजिट आहे ते किती येणार? डबल, ट्वाइस म्हणजे 2 into x. व्हेरी गुड. तुम्ही सांगणार युनिट्स प्लेसला डिजिट काय नाही ना, म्हणजे त्याला एसिम करूया आणि तिकडे घेऊया y. म्हणजे इकडे 2 व्हेरिएबल्स यूज केले आणि नंतर त्यांनी कंडिशन दिलं असेल ते डिस्कस नाही करत, ते आपण नंतर एका सम मध्ये डिस्कस करू. पण हे कॉन्सेप्ट समजते का? आता इकडे मी तुम्हाला तिन्ही डिजिट दिलेत. युनिट्स प्लेसला काय आहे, 10th प्लेसला काय आणि 100 प्लेसला काय. आता मला सांगा हे यूज करून आपल्याला जे 3 डिजिट नंबर येणार आहे ते कसं फॉर्म होणार आहे, सांगू शकता मला? हो साहजिक आहे, आपण सांगू शकतो. चला हे ओरिजिनल नंबर कसा येणार आहे, तर तुम्ही सांगणार 100 into 2x करूया. व्हेरी गुड. प्लस 10 into x. व्हेरी गुड. प्लस 1 into y. आता हे सॉल्व्ह करूया. 100 into 2x म्हणजे आलं 200x. 10 into x म्हणजे आलं 10x. 1 into y म्हणजे आलं y. आता याला सिम्प्लिफाय करू शकतो का? तुम्ही सांगणार हो लाईक टर्म्स आहेत ना. 200x प्लस 10x म्हणजे किती आलं? 210x. व्हेरी गुड. प्लस y. हे आपलं नंबर आहे 3 डिजिट नंबर. का मी ओरिजिनल दिलंय? म्हणजे काहीतरी बदल होणार आहे ना. जर या एक्झाम्पल मध्ये या सम मध्ये मी सांगितलं आपल्याला रिव्हर्स नंबर पाहिजे, तुम्ही सांगणार रिव्हर्स नंबर कसं फॉर्म होणार? पहिल्यांदा डिजिट बघूया. हो आता रिव्हर्स केलं म्हणजे आपल्याला नवीन नंबर मिळणार आहे, ते आहे रिव्हर्स नंबर. पण त्यासाठी डिजिट कसं येणार आहे? युनिट्स प्लेसचं जे डिजिट आहे y ते जाणार आहे 100 प्लेसला, तिकडे होणार. येस. 10th प्लेसला जे आहे ते 10th प्लेसलाच राहणार आहे आणि 100 प्लेसचं जे डिजिट आहे ते येणार आहे युनिट्स प्लेसला. आता रिव्हर्स नंबर तुम्ही फॉर्म करा. तुम्ही सांगणार फॉर्म करू शकतो, एकदम सोपं आहे. कसं येणार आहे बा मला सांगा, काय येणार आहे? 100 प्लेसला आहे y म्हणजे आपण लिहिणार 100 into y. व्हेरी गुड. 10th प्लेसला आहे x म्हणजे आपण लिहिणार तिकडे 10 into x. युनिट्स प्लेसला आहे 2x म्हणजे आपण तिकडे लिहिणार आहोत 1 into 2x. आता काय आलं? 100 into y म्हणजे 100y. 10 into x म्हणजे 10x. 1 into 2x म्हणजे 2x. व्हेरी गुड. म्हणजे आता कसं आलं? 100y तसंच राहणार आहे आणि लाईक टर्म आहे 10x प्लस 2x. 10x प्लस 2x म्हणजे 12x म्हणजे काय येणार आहे? 100y प्लस 12x. आलं ना? सोपं होतं की नाही? आपल्याला हे समजलं म्हणजे आपल्याला तर हे जे 3 डिजिट नंबरचं कॉन्सेप्ट आहे ते आपल्याला समजलं ना. म्हणजे आता याच्यावर जेव्हा आपल्याला सम येणार आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सला, तुम्ही सांगणार आम्ही आता कॉन्फिडंट आहोत, आम्ही आता सोडवू शकतो. व्हेरी गुड. तेच आपण डिस्कस करूया पुढच्या व्हिडिओला. आता तुम्ही कॉन्फिडंट आहात, तुम्हाला वाटते ना तुमचे जे खास मित्र आहेत त्यांना पण ते कॉन्फिडन्स झालं पाहिजे, म्हणजे त्यांच्याशी व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला आवडलाय, तुम्हाला समजलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. मी सांगितलं अजून एक इंटरेस्टिंग वर्ड प्रॉब्लेम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा आणि शेअर करत राहा.